कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावर हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम, शांती ब्रह्म एकनाथ, अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. कुठल्या ओव्या घेतल्या होत्या? अश्रद्धानम पुरुष धर्म शिष्य परंतप, हे चाललं होतं. हृदय राम केलं नाही, नववा अध्याय होता की नंबर तीच मी वाचून. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाचशे तोचेची आपद राड परिते औरण्य गुचडा शुद्ध काना शिविती, का कमल गंधारे दतुरी नांदून हुई कुचगरी, परी परागे शिवीची ब्रह्मरी जवळीला चिपली उची उरी, यानी दैवाच्या परिवरे लोह्या रुतली शस्त्रोरी, परी तेत बसून उपासू करीत, का दरिद्रीची येते सारो देहामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा मुखी भ्रांताशी कामू, विषयावरी बहुमूर्ख जळते पुण्या डोळ्यातून की जे अमृत गळा, तोडीला परिसू बांधीला गळा सुक्ती गलावे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति, द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्याति लक्षणम, एकदम नित्य विमलमचलम सर्वदे साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि. दोन मन आहेत आपल्याला, दोन मन आपल्याला आहेत. एक मन नामाकडे लावायचं, तटस्थ राहायचं, आणि एक कान माझ्याकडे द्यायचं. एक कान माझ्याकडे, तुम्हाला दोन कान दिलेत ना, एक कान नामाकडे लावायचं, नामाचं ध्वनी ऐकायचं, आणि एक कान माझ्याकडे द्यायचं. दोन मन आहेत. एक स्वयंपाक करतं, एक पप्पा कुठपर्यंत आले बघ बरं, एक पप्पा कुठपर्यंत आले हे विचारतात. तसं एक मन तिकडे लावायचं, एक मन इकडे लावायचं. श्रद्धा नसलेला जीव मला सोडून इतरत्र पाहतो, आणि त्याच्या मनामध्ये भ्रांती निर्माण होते. मी तटस्थ आहे, पण मला सोडून तो सगळ्याचा उपभोग घेतो, आणि तटस्थ असणारा भगवंत सोडून देतो. हे कळलं. मी कसं आहे? सिद्ध आहे. काल आहे, आज आहे, उद्या राहणार. पण जीवाविषयीची भ्रांती निर्माण झाली की हे दिसणारं खरं आहे, दिसणारा मी खरं आहे, दिसणारा संसार खरा आहे, दिसणारा व्यवहार खरा आहे, दिसणारं पशु पक्षी झाडे खरं आहे, दिसणाऱ्या बिल्डिंग खरे, दिसणाऱ्या गोष्टी खरे. पण हे ज्याच्यावर स्थिर आहे ते मी आहे, हे जीवाला भ्रांती झाली. आणि श्रद्धा नसलेला जीव ह्याच्यामध्ये पाहतो, माझ्यामध्ये पाहतो, म्हणजे मला पाहत नाही, ते पसारा बघतो, पसाराचा अधिष्ठान मी, ते दृश्य बघतो, दृश्य दिसतं, ते दृश्य लय पावणार आहे, आणि अदृश्य असणारा मी आहे, पण मला पाहत नाही. दृश्य आभास, जोपर्यंत दृश्याचा आभास होत नाही तोपर्यंत मी दिसत नाही. मग काय करायचं आहे? भ्रांती तयार झाली, आणि त्या भ्रांतीविषयीच्या बाबांनी 5 ओव्या तुम्हाला म्हणून दाखवल्या, त्याच मी परत सांगणार आहे. भ्रांती काय निर्माण झाली? भगवंताविषयीची भ्रांती निर्माण झाली. आता भ्रांती काढण्याचं साधन आहे नाम. भ्रांती काढण्याचं साधन काय? नाम. नामाशी सन्मुख राहायचं का विनमुख राहायचं? सन्मुख. नामाशी सन्मुख, नामाशी विनमुख, दोनर पापी. हा बघा, आता पापी कोणाला म्हणले? नामाशी विनमुख. मग आपण पापी आहे का? नामाशी कसं राहायला पाहिजे? सन्मुख. मग झालो कसं? विनमुख. मग विनमुख झाल्यामुळं काय झालं? हा जन्म मरून मागे लागला. आता म्हणा ना, विनमुख झाल्यामुळे काय झालं? जन्म मृत्यू मागे लागला. मृत्यू मागे लागला.
आणि मग आनंदाने दुःख जन्म मरणाचे ह्या राहटगाडगीमध्ये आम्हाला बघायला मिळालं. मग नामाशी विनमुख मी पापी ठरलो का? देव सारतो आणि संसार धरतो. दिसतं ते भास आहे हे माहिती, तरी सुद्धा भास खरा वाटतो. आणि खरं असणारा ते दृढ निश्चय होतो तुमच्या समोर. कधी पिक्चरला गेला, मी अजून ती पिक्चर बघा, पिक्चरला गेला तर दिसणारा पडदा दिसतो. आता दिसणाऱ्या पडद्यावर आपल्याला पिक्चर दिसतो. बऱ्याच दिवसांनी मला कळलं की त्या पडद्यातनं पिक्चर नसतं भाऊ, मागणं पिक्चर असतं. बरं कितीतरी दिवस झालं मला कळायला लागल्या की हे कळलंच नव्हतं की हे पिक्चर कुठं चालतो, पाठीमागणं चालतो. मग ह्या संसारात आपण व्यवहारात चालतो तेव्हा करता मी आहे असं पांडुरंग म्हणतो ना, तेव्हा पिक्चर कुठेतरी मागणं चाललाय हे कळत. मग करता मी म्हणलं तरी काय अडचण नाही होत. अडचण कुठं होती, त्याचं सुख दुःख तुम्हाला भोगावं लागतं. जेव्हा करता तो आहे म्हणलं ना, तर त्याचं सुख आणि दुःख कुणाला जातं? भगवंताला जातं ना. तुकोबरायांना परिस्थितीचा आळा 2-2 मिनिटात सांगतो ही स्टोरी. वजा सगळ्याला माहिती आहे तुम्हाला, तो म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. त्यात तिथं कीर्तन चाललंय तेच सांगणार आहे त्यांनी तासभर. आणि तेच कीर्तनकार सांगतो. ते महत्वाचं नाही, आई सोबत राहायचं आणि आईकडनं पाककला शिकून घ्यायची आणि सुरुवात करायची. आपण स्वयंपाक बनवायला सद्गुरूचा संग करायचा आणि निसंग कसं व्हायचं आणि संघ कुणाचा लावून घ्यायचा एवढं शिकायचं, पुढे चालायचं. बरोबर आहे. सद्गुरू सारखं नाही वागायचं. सद्गुरू सोबत राहून सद्गुरूने संघ कशाचा केलाय त्याचा संघ करायचा, निर्गुणाचा संघ करायचा आणि त्या पद्धतीनं त्याच्या निर्गुण स्वरूप होऊन जायचं. पिक्चर दिसतंय आपल्याला, पिक्चर खराब असतंय, फाईट खरी आहे, बोलणं खरं आहे. ते बोलतोय तर आपल्याला रडायला येतं, ते बोलतोय तर आपल्याला हसायला येतं. दिसणारं खरं दिसतंय, खोटं दिसतंय, खोटं दिसतंय पण भासतंय कसं खरं. हिथं आपलं ते खरं आहे का नाही. बरं त्या पिक्चरच्या त्या पडद्याला आग लागली तर पडदा जळायला पाहिजे होता. मग आग खोटी आहे का खरी आहे? आग खरी आहे ना, मग पडदा जळायला पाहिजे होता. दुसऱ्या दिवशी पडदा तसाच आहे. म्हणजे आग काय झाली? खोटी. आग खोटी, पण आग खोटी पण 2 तास बसून राहिलो ना आपण बघ. हे दिसणार विश्व भासलंय, ते सत्य भासलंय. सत्य भासल्यामुळं काय झाले, भ्रांती तयार झाली. आपलं आयुष्य गेलं ना, खरं वाटतंय. बर कुणीही संसारात असं म्हणलं नाही जाता जाता तुमच्या वडिलांनी की संसाराचं सुख आणि दुःख खरंय. म्हणलं का पण? सुख बी खरं नाही, दुःख बी खरं नाही. नवऱ्याने गोड बोललं. काल ताईचा फोन आला, म्हणले आज जरा सुधारले, चांगलं वाटतं. मी म्हटलं आजच्यावर राहू नको, उद्याचं सांग मला. उद्या परत ताईने फोन केला, म्हणले कालच बरं होतं, आज परत ते आहे तसंच झालं बरं का. म्हणजे कालचं बी खोटं होतं आणि आजचं बी खोटच आहे. कारण प्रपंच हा खोटा शास्त्राने ठरविला. शास्त्राने प्रपंच हा खोटा आणि खोटा असणारा प्रपंच भासतो कसा खरा भासतो. आणि मग नादावलो कोण? जीव नादावला ना, आपण नादावलो. मग भासत ते खरं भासत, पण हाय कसं खोट आहे ना. मग खोटा असणारी गोष्ट खरी भासते ना. मग आपण कशामध्ये गुरफटलो? खोट्यामध्ये का खऱ्यामध्ये? आपण खोट्यामध्ये गुंतलो का खऱ्यामध्ये? खोट्यामध्ये गुंतलो. हे कळलं का तुम्हाला? नाही. आता तरी कळलं का नाही आपण खोट्यामध्ये गुंतलोय म्हणून? आता तरी कळते का नाही? भ्रांती काय झाली माहितीये का? भ्रांती झाली. मी गाढवाचं उदाहरण प्रत्येक वेळा देतो. गाढवाचं उदाहरण प्रत्येक वेळा देतो. काही ठिकाणी डबल देतो मी उदाहरण. डबल का देतो माहितीये का? दुसऱ्याला बी कळलं पाहिजे ना. आपसात बोलू नका. डबल का बोलतो? दुसऱ्याला बी कळलं पाहिजे. 10 गाढवं घेऊन एक जण निघाला. 10 गाढवं एक जण निघाला. आता ते मालक होता, ते घोड्यावर चालला होता. घोड्यावर चाललेला मालक ह्या
ह्या मुक्कामापासून त्या मुक्कामापर्यंत चालला होता. जात असताना मुक्काम पडताना मुक्कामात दरबदर प्रवास करताना मालक घोड्यावर चालला होता आणि नौकर 10 गाढव हाकत होता. आता 10 गाढवाचे 10 दोरकांड खांद्यावर होते. कशावर होते? खांद्यावर होते. खांद्यावरनं तुमच्या सारखा नौकर होता आणि पडलं ते एक दोरकांड रस्त्यात आणि तुम्ही गाढव हाकत मुक्कामाच्या ठिकाणी गेला. कल्पना करा, इकडे तिकडे बघू नका, कल्पना करा. 10 गाढव मुक्कामाच्या ठिकाणी जेव्हा पोचले, आता दोरखंड बांधायला 10 गाढवाला दोरखंड किती होते? 10. त्यातला एक रस्त्यात पडला रस्त्यात पडलेला दोरखंड. आता त्या मालकाच्या समोर मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर मुक्काम झाला. आता व्यवस्था म्हणले यांनी वरती जा, राहण्याची व्यवस्था केली. राहण्याची व्यवस्था वरती, मालक उतरले, हातपाय तोंड धुले, वरती गेले. आणि मग नौकराचं काम काय होतं? गाढव बांधायचं होतं. माझ्याकडे लक्ष द्या, गाढव बांधायचं होतं. गाढव बांधायचं होतं. नौकरांनी किती गाढव बांधले असतील? 9. आता एक गाढव का बांधलं नाही? तर त्या गाढवाचं दोरखंड रस्त्यात पडलं होतं. कल्पना करा, हे काही खरं नाही, पण तुम्हाला भ्रांती सांगण्यासाठी मला हे सांगावं लागलं. कल्पना करा, एक गाढवाला दोरखंड नाही. आता त्यो नौकर मालकाकडे, नो मालक, ओ मालक, अरे काय झालं सांगता? म्हणजे एक दोरखंड रस्त्यात पडलं. आता गाढव कसं बांधायचा? गाढव कसं बांधायचं? अरे म्हणजे किती सोपं आहे. तो गाढवच आहे. तो कसा आहे? गाढवच आहे. एक मेकर आणि गाढवाच्या मानाला धरून, आप इकडे तिकडे बघून आपण खाली बघा, गाढवाच्या मानाला धरून त्या मेकअप पर्यंत नेल्यानंतर त्याच्या गाढवाच्या पायाला हात लावला आणि कोणत्याला हात लावला? आता गाढवाने काय ठरवलं? बांधलं. खरंच बांधलं होतं का गाढवाला? नाही. मी कुठल्या गाढवाचा विषय म्हणतोय? त्या खरंच गाढवाला बांधलेलं होतं का? नाही. आता रात्रभर गाढव तसाच उभा राहिला. मी काय, त्याला काय भ्रांती झाली? मला बांधले चराटाने, मला बांधले. त्याला खायला टाकलं तर तो पाय उचलत नव्हता. तिथंच पाय, इकडचा पाय, तिने पाय उचलले, वर गरगरीत फिरला, पण तो पाय काय उचलला नाही. कारण भ्रांती काय झाली? ती बांधलेला आहे, मला बांधले. मग मी 25 वर्ष असं मला बांधले म्हणणारा गाढव मीच आहे पहिला. मला बांधले. आता तुम्ही हाय का नाही मी म्हणत नाही, मला बांधले. आता काय झालं? मालक रात्रभर मुक्काम केले. सकाळी नौकर नेहमीप्रमाणे उठले, गाढवाला पाणी बिणी पाजला. आता नाश्ता करून जा म्हणले. दयाळू मालक होते, नाश्ता बिष्टा केला आणि 9 बांधलेले गाढव सोडले मालकाने. नौकरांनी कमी करा. नौकरांनी बांधलेले जे 9 गाढव होते ते सोडून दिले ना. आता राहिलं कोण? 10वं गाढव. आता 10व्या गाढवाला कसं सोडायचं? त्याला बांधलंच नाही तर ते न बांधणारं गाढव सोडायचं कसं? खोट. मग बांधलं होतं कसं? खोटच. मग ज्याला बांधलंच नाही त्याला सोडायचं कसं? मग तुकोबराय म्हणले की काय झाले माहितीये का? बांधल्याचा भास झालाय. तुम्हाला मला काय झालंय? बांधल्याचा भास झालाय. मग मालक आले, म्हणले मालक याला सोडायचं कसं? म्हणले अरे रात्री कसं बांधलं होतं? भ्रांतीनं. कसं बांधलं होतं? भ्रांतीनं. आणि सोडायचंय कसं? जे बांधलेली भ्रांती ते काढायची. कशी काढायची? पायाला हात लाव आणि मेकला हात लाव आणि पाठीवर थाप मार. मग बाबांनी तुम्हाला काय केलंय? जेने भ्रांती पासून निरसले, गुरु वाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवणे. भ्रांती काढली, देव नाहीला दाखवला. देवाविषयीची जी भ्रांती होती ती भ्रांती काढली. देवाविषयीची भ्रांती झाली. अजून 1-2 मिनिटात नवीन आलेल्यासाठी सांगतो. भ्रांती कशी झाली? मी देह आहे आणि हे सगळं माझं आहे. हे भ्रांती झाली आपल्याला. हे भ्रांती काढायची. भ्रांती काढली. मी देह नसून कोण आहे? मी
देव आहे. देव आहे. मी आत्मस्वरूप आहे. मी काय आहे? माझा आत्माच देव आहे. मी कोण आहे? तुम्ही तिकडे बघितले, मी पण तिकडे बघा. दरवाजा लावून घ्या. ज्याला यायचं त्याने येऊन गप बसायचं. भ्रांती काय झाली? मी माझ्यामध्ये राम नाही, मी राम आहे. आपला जो मार्ग आहे ते देव करण्याचा मार्ग नाही, देव होण्याचा. देव होण्याचा मार्ग आहे. भ्रांती झाली मला. काय झाली भ्रांती? मी देह आहे, मी पाटील आहे, मी भोसले आहे, मी धुमाळ आहे, मी महाराज आहे, माझी बायको समोर बसली, माझे पोरं झाले, माझे नातवंड झाले, माझा परिवार झाला, माझं घर झालं, माझं दार झालं, माझे बैल झाले, माझे गाड्या झाल्या, माझा शिष्य झाला. मी कीर्तनकार आहे, मी आश्रम आहे माझं, माझ्या आश्रमात 50 पोरं आहे, ती माझी शिष्य. ही सगळं काय आहे? माझं आहे. आणि मी कोण आहे? मी ह्यांचा कोणीतरी आहे. हे भ्रांती. हे काय? भ्रांती. भ्रांती. त्या गाढवाला म्हणले वरती ये समजावतो. ते म्हणला वरती कसं येऊ? मला तर बांधलेलं ना, पहिलं मला सोडा. तर सहज भ्रांती काढून टाकली, बांधले. आणि मग गाढव कसा पळाला असेल? हे आपल्या सगळ्या गाढवांचं असंच झाले. काय झाले? मी बांधले, मला बांधले, मला बांधले, मला बांधले. हे भ्रांतीनं बांधलं होतं. हे काय ना, सकाळी आता उरुस चालू झाला. उरुसात रविवारचा दिवस होता. उरुसात गेलो. सकाळपासून आई म्हणली जा तिथं अभिषेक चाललाय, जेवढा अभिषेक जा बापा बरोबर अभिषेकाला गेला. अभिषेक करून 3 वाजता आलो. 3 वाजता उरुसाचा संपत आला. संपत आल्यावर दुसरा दिवस होता. गोष्टी तिकडे चालल्या होत्या. उरुस संपत आलाय आणि हा काहीतरी आणावं म्हणून गेलाय आईकडनं पैसे घेऊन. तुमच्यासारखाच बाबा गेलाय उरसात गेल्यानंतर तो सकाळपासून एक जणांना आरसे विकत बसला होता. त्याला एक पण आरसा विकत गेला नव्हता. एक पण आरसा विकला नव्हता. मग तो कंटाळून गेला होता. आता बांधणार हे पांडुरंगासारखा होता. बांधणार आता आरसे पालते घालत होता. एकावर एक 2 रस्त्याला जे उभे करून ठेवले होते ना, ते तिकडं तोंड करून ते समोर उभं राहिलं. असं बघितलं त्याच्यात मी कसा दिसतोय असं बघतो. ते म्हणलं ओ बाबा. म्हणले काय? म्हणजे हे कोण आहे? म्हणलं ते रागावलं होतं. एक तर धंदा नव्हता झाला. ते म्हणला तुझा बाप आहे. म्हणलं माझ्यासारखाच दिसतोय. आता तुझा बाप आहे म्हणलं तू कुणासारखा दिसणार आहे? खरंच माझा बाप माझ्यासारखाच आहे की. म्हणला काय झालं? कशासाठी सांगतोय हे? कशासाठी सांगतोय? भ्रांती सांगतोय. जागेवर भ्रांती सांगतोय. हा तो म्हणला माझा बाप कितीला देता सांगा. म्हणला तुझ्या बापाला ताकद आहे का तुझ्या बापाला विकत घ्यायची? म्हणला निश्चित घेणार. सांगा कितीला? म्हणला 1000 रुपयाला. 1 मिनिटात 2 500च्या नोटा देऊन टाकल्या. म्हणलं दे बाप विकत. घेतला बाप घेतला का आरसा घेतला? बाप घेतला. मला घेतला आरसा, कागद बांधून दिला घरी आणि नेला. हॉलमध्ये लावला. बाप समोर होता तोपर्यंत दिसत होता. बाप हॉलमध्ये लावला. मग मला बराच वेळ झाला. माझ्या मिशा माझ्या बापाच्या माझ्यासारख्याच होत्या. म्हणला बराच वेळ झाला. म्हणला माझा बाप माझ्यासारखी टोपी घालत होता. माझ्यासारखाच मुक्का लावत होता. म्हणला नाक बी माझ्यासारखं सरळ होतं. कुणाचं? माझ्या बापाचं. ही बघत होती किचन मधनं. बाई बराच वेळ झाला. म्हणली आणलाय कुणाचा फोटो आणि इतक्या वेळ काय चाललंय? ती कुठून बघत होती? किचन मधून. तिची वेगळीच भ्रांती झाली. कुठं कोण अशी कोण आहे माझ्यापेक्षा सुंदर? इतक्या वेळ तिची नजर हटना. ती आली किचन मधनं. म्हणली इकडे या. काय तेवढं ना घागर भरून ना. गेला घागर भरायला. म्हणला लवकर या. मग हळू जाऊन त्या आरशासमोर उभे राहिले. आता दिसले असेल कोण? तरी म्हणली इतक्या वेळ कोणाला बघत होती? तरी म्हणले इतक्या वेळ तासभर कुणाला बघत होते तुम्ही? ही बया कोण आहे? ही बया कोण आहे? आता हे भ्रांती आहे का नाही? हे भ्रांती आहे का नाही? ही बया कोण आहे? जे समोर आणली तासभर तुम्ही उभं राहून तुझी तुझी करायला लागले. मला ऐकायला येत होतं. तुम्ही मान वाकडी करून बघत होते. कुणाला बघत होते? आता कळलं मला. आता ही कसली भ्रांती आहे? स्वतःच स्वरूप जेव्हा स्वतःला कळलं तेव्हा भ्रांती जाईल.
स्वतःच स्वरूप स्वतःला कळत मी कोण आहे, तेव्हा भ्रांतीच आहे. नाही तर तुमच्या डोक्यात आई आणि बापच बसल, पोरगी बसल, घर बसल, दार बसल. महाराजांनी चांगला श्लोक घेतला, श्रद्धानाम स्रोत पुरुषा धर्मशेष, अगदी 9 अध्याय 3रा श्लोक आहे. हा, आणि चांगल्या ओव्या येत्या आणि अगदी भ्रांतीपर ओव्या येत्या. आणि मी तसंच चालू मी तसंच करतो. जरी कोणी साधकाने घेतलं ना, मी तेच सांगत असतो. सांगायचा माझा विषय एकच असतो, दुसरं काय सांगणार मला, दुसरं सांगितलंच नाही. आणि ज्ञानेश्वरी दुसरं सांगण्यासारखं काय, दुसरं सांगण्यासारखं काय. मग म्हणून इथं काय झाली, भ्रांती झाली. काय भ्रांती झाली, मी देह आहे. मग मी देह नाही आहे ही भ्रांती काढण्यासाठी कोणीतरी तिसरा माणूस आणावा लागला. हे जेव्हा घागर घेऊन आलं घरात, घागर घेऊन आलं तेव्हा घागर ठेवलं. म्हणले ही सटवी कोण आणली सांगा. आता सटवी त्यांनी बघितलं तेव्हा म्हणलं माझ्या बापाला सटवी म्हणती का, माझ्या बापाला सटवी म्हणते. तुमचा बाप नाही, सटवी कोण आहे बघा. आता तो उभं राहिला की काय दिसायचं, आणि हे उभं राहिली की काय दिसायचं. आता हे भांडण चाललेलं होतं जोरात, हाना माऱ्या चालल्या. तरी तुम्ही 2-2 दिवस कुठं जातात मला कळलं आज. हाण्या माऱ्या चालल्या, एकमेकांना हाणायला मारायला लागले. तिसरा माणूस रस्त्याने शोधण्यात चालला होता पेटेवाला बाबा. त्याने आलं, काय अडेवणी वागायला लागले. म्हणले मारामारी का करता. म्हणले इकडे या, तुम्ही न्याय निवाडा करा, नेवाडा करा. म्हणले या आरशात बघा, याच्यात बघा बरं ही कोण बाई आणली. हे सांगितलं. अरे म्हणले ही तुझा बाप बी नाही आणि तुझी सोबत पण नाही. हे तुमची भ्रांती झाली. हे आरसा आहे, जो त्याच्या समोर येईल ते. लक्षात येते का, भ्रांती समोर जे दिसत ते नाहीये, आहे ते आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी तोचेचिया पदरा आड. कल्पना फार सुंदर आहे, माऊलींची कल्पना आहे. ज्ञानेश्वरी म्हणून वाचायची असते. माझ्यासारख्याला पण होत नाही वाचायला. तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचत जा, एक ओवी वाचत जा. माऊली नामदेव महाराज म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी. वाचायला सांगितलं नाही, अनुभवायला सांगितलं. एक ओवी अनुभवा आणि मग तुम्ही ज्ञानेश्वर व्हाल. आणि मग हे पाक दूध पवित्र आहे. दूध कसं आहे, पवित्र आहे. दूध पवित्र असणार कुठं आहे, गाईच्या काशेमध्ये. आता काशेमध्ये त्या सडामध्ये दूध आहेच. पण काय झालंय, भ्रांती तयार गोचडाला झाली. गोचड काय करते, दूध सोडून काय करते, रक्त माऊलीची कल्पना किती भारी होता. पाहे पा दूध पवित्र आणि गोड आहे, पवित्र आहे, दूध शुद्ध आहे. आणि एक पदराचा फरक. हे पदर म्हणजे भ्रांती. हे पदर काय आहे, भ्रांती. गोचिड हा उपमा जीवाला दिली. जीवाला भगवंत हा फक्त भ्रांतीच्या पलीकडे. गोचडाला फक्त एक पडदा फक्त काढायचा आहे. आता पडदा कसा काढायचा आहे, सद्गुरूच्या मार्फत तो पडदा काढायचा आहे. मी ध्येय नसून मी आत्मस्वरूप आहे, मी जीव नसून मी परब्रह्म देव आहे. हे भ्रांती सद्गुरूच्या शब्दाच्या मार्फत काढून घ्यायची. आणि सद्गुरूकडनं काढून घेतली मग मात्र दुधाला प्राप्त व्हाल. दूध कुठे आहे, काशेत जवळ. म्हणून ते पहा गोचिड काशेमध्ये दूध आहे. दूध प्याचं सोडून दिलं आणि काय पिते, रक्त पिते सडल्यानं. ही जीवाची उपमा काय दिली माऊलीने. संसार आहे, भगवंत सोडला जीवाने आणि काय केलंय, संसार खरा नसून भ्रांती असून खरा भ्रांतीला खरं म्हणून ते संसार करायला लागला. कळलं, हे कळलं. पाहे दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची पदराड, परी ते अभेरोनी गुचिड, अशुद्ध का नशेवती. अशुद्ध का शोधतो म्हणजे जीवाला, ए जीवा तो भगवंत ओत पुरवत आहे. जळी तळी भाषाने. अहो लय सोपं आहे. बाबांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर इतकं सोपं आहे.
काय म्हणायचे बाबा की तुम्ही इतके भाग्यवान आहे की तुम्हाला आहे ना तुम्हाला सांगणारा भेटला ना, ए ऐक, ए थांब, हा ऐक, कुठं चालला तू, हे सांगणारा भेटलाय. कुठं चालला सांग. नाही कुठं चाललाय हेच माहिती नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती नाही तुम्ही कुठं चालल्या. कुठंतरी तुम्ही चालल्या आणि ती शेवट रस्ता आहे तुमचं मरण. तुम्ही कुठेतरी चालला, तुम्हालाच माहिती नाही कुठे चालला. तुम्ही आता मला सांगतात कुठे चालला भाऊ, मी जरा कामावर चाललो. पण कामावर नको, तू कुठेतरी चाललाय आणि तू न परत येण्याच्या मार्गावर. आता तू थांब, विचार कर. तू मन हे मीची करी, माझा भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांत. एक जीवा थांब, तू कोण आहे, कोण कारण अशी येणे माझे झाले, कशाला आला इथं मुक्कामाला, कशाला आला. आणि भ्रांती काय करून घेतली, मला जायचंय, मला जायचंय. कुठं जायचंय, कुठं जायचंय, भ्रांती झाली. म्हणून बाबा काय म्हणायचे, तुम्ही सोन्याहून पिवळे, तुम्ही ऐकलं माझं, तुम्ही ऐकलं, थांबले, ऐकलं माझं. तुम्ही तुमची पळ झाली. कधी आळंदीला पळतात, कधी पंढरपूरला पळतात, कधी काशीला पळतात, कधी त्र्यंबकेश्वरला पळतात, कधी आमक्या ठिकाणी पळतात. अरे तू थांब ना. ज्याच्या अधिष्ठानावर तू चालला ना, ते अधिष्ठान काय बघ. हा अधिष्ठान काय बघ. अधिष्ठान सीमित नाहीये, मूर्तीपुरतं नाहीये, मंदिरापुरतं नाहीये. अधिष्ठान विश्वभर आहे. आणि तुझी भ्रांती काय झाली, मूर्तीपुरता आहे. कशी भ्रांती झाली, मूर्तीपुरता आहे. गणपती मूर्तीपुरता नाहीये. तुम्ही त्याला आकारात बसवले आणि आकार 2 दिवसांनी संपणार आहे. मग गणपती आणला का, त्यात भ्रांती अजून लई वेगळी झाली. यांचा गणपती वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे. त्यात वर्ण आले, वरिष्ठ जात आली. मी ब्राह्मण आहे, माझा गणपती सगळ्यात पुढे असणार आहे. हे शूद्र आहे, यांचा गणपती जर मध्ये आला तर ते ब्राह्मण म्हणतो थांब जरा, कुणाला, कुणाचा जाऊ दे, आमचा जाऊ दे. हे भ्रांती नाही का, हे भ्रांती. म्हणून बाबा म्हणले तुम्ही ऐकलं माझं, तुम्ही उपकार केले माझ्यावर, तुम्ही ऐकलं माझं, तुम्ही उपकार केले, अनुमोदन दिलं माझ्या शब्दाकडं. तुम्हाला भ्रांती झाली, तुम्ही देव आकारात नाही. पै गगन जेवढे जैसे, पवन हो तेवढाच असे, परी सहज हलविल्या वेगळा दिसे, परी गगन तेची ते. त्याच अध्यायामध्ये वाटतंय, ह्याच अध्यायामध्ये पुढची ओवी आहे, पुढे आहे. पै गगन, आकाश जेवढा आहे ना तेवढाच वार आहे. पै गगन जेवढे जैसे, पवन हो तेवढाच असे, सहजे हलवल्या वेगळा दिसे, परी गगन तेची ते. तेच आकाश आहे, तेच प्रकाश आहे, तेच वायू आहे. तुमच्यामध्ये तेवढाच आकाश आहे, तेवढाच प्रकाश आहे, तेवढाच वायू आहे. पण काय झालंय, भ्रांती निर्माण झाली. मध्ये काय आले, भ्रांती तयार झाली. आणि ते भ्रांती फक्त काढायची आहे. काय करायची, भ्रांती काढायची आहे. हा मग भ्रांती दुसरी अजून ओवी काय दिली बघा. का कमल कंदा नो दुर्दुरी, नांदू नको एकोची घरी, परी परागू शेवीजे भ्रमरी, जवळीला चिकोलीची ओरी. ह्या ओव्या मी वाचून दाखवल्यात. का कमल आणि दरदुरी. दरदुरी म्हणजे बेडूक. बेडकाचं घर कुठं राहतं, पाण्यात म्हणजे चिखलात. चिखल आणि पाण्यात बेडकाचं घर असतं. आणि कमळ कुठे येतं, चिखलात. दोन्हीची वस्ती कुठे आहे, चिखलातच असतं. आता बघा, दोघांच्या वस्ती चिखलातच आहे. पण भुंगे येतात आणि भुंगे आल्यानंतर त्या कमळावर बसतात आणि कमळाचं मकरंद घेतात पोटभर, तृप्त होतात आणि निघून जातात. पण चिखलातला
तो जो बेडूक काय करतो, ते चिखलच खातो, चिखलातच राहतो आणि चिखलातच ए जीवा, हे संसार रूपी चिखल आहे, चिखलातच जन्मणार आहे, चिखलातच राहणार आहे आणि चिखलातच मरणार आहे का? म्हणून काय कर, झुडझुडून होईल आणि ये भक्तीची वाटेला की जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. हे वळवे वाचले का? ह्याच वळवे, ह्याच अध्यायामध्ये शेवट 34वे वळवे वरती 2-3 वेळा सोड. जडजडून वहिला ने ये भक्तीची वाटे लाग की अव्यंग ज्या पावसी अव्यंग. अरे 100% मला येऊन प्राप्त होशील, माझं स्वरूप अशी योग रूप अशी. मग काय कर त्याच चिखलामध्ये जसा बेडूक मरतो तसं बेडकासारखं न राहता माझ्या स्वरूपाशी त्या भोंग्यासारखं राहा. 3ऱ्या नंबरची ओवी परत वाचतो. ना तरी निधवाच्या परिवरी लोह्या ऋतुल्या हाती सहस्त्रवरी परी तेत बसोनी उपासो करी का दारिद्र्य जे गावभर फिरना भीक मागा. गावभर भीक मागतो, भीक मागून मागून अर्धी चक्कर भाकर आणतो, भाकर आणि चपाती भाजी भाकरी आणतो आणि जे नित्यनेमाने ज्या ठिकाणावर बसून खातो ते ठिकाण, त्या ठिकाणास खाली रांजणं भरलेले 7 सोन्याने भरलेले रांजणं गाडलेले आहेत. या भिकाऱ्याला माहितच नाही. ज्ञानेश्वर महाराजांची कल्पना बघा, तुझ्या ठिकाणी तू जिथं आहे ना तिथं 7 रांजणं भरून ठेवल्यात, म्हणजे रांजण भरून ठेवला हिऱ्या जवाहरात मोती सोनं त्याच्यामध्ये. आणि तू काय करतो, तू तिथं येऊन गावभर भीक मागून कुठं खातो? अरे तुझी तशी रे जेव्हा तुझी काय झाली, भ्रांती झाली. देव कुठं आहे? तुझ्या पैसे आहे. नाही तुझ्या मध्ये आहे, तुझ्या बाहेर आहे, सर्वत्र देव आहे. पण तुझी काय झाली, भ्रांती झाली. तुझ्या खाली जरी पाहिलं असतं करून तर काय झालं असतं, 17 जण हिरे तुझ्या धनाला प्राप्त करतो. म्हणून तुझं धन कुठं आहे? तुझं धन देव आहे. आणि देव कुठं आहे? तुझ्यामध्येच आहे. 3री ओवीकडे बोट दाखवतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू आणखी भ्रांतासी कामू विषयावरी. तुझं लक्ष कुठं चाललंय? या सगळ्या विषय भोगामध्ये चाललंय. आता विषय किती आहे ते? विषय किती आहे ते कोणाला माहित आहे का? 5 विषय किती आहे? 5. पाहणे हा विषय. पाहणे कसा आहे? विषय. शब्द स्पर्श रूप रस गंध किती झाले? शब्द स्पर्श शब्द एक शब्द विषय, रूप हा विषय, गंध विषय, स्पर्श विषय किती झाले? 4. काय राहिले बघा? ऐकणे. रंग. काय राहिले? रंग. आता विषय सांगू का सगळे? तुम्ही म्हणला तर सांगतो, नाही तर बंद करतो. थोडकं सांगतो, स्पर्श करत जातो. म्हणजे जर तुम्हाला वाटलं तर घ्या, पहिलं सांगितलंच असन बाबांकडनं ऐकलं असन. शब्द पाहणे, शब्द रंग पाहणे. आता पाहणं तर पाहणं पाहायचं, पण पाहायचंच नाही. पाहिले की विषय आसक्त झालेच. पाहिलं विषय आसक्ती. पाहिल्यानंतर तो तुमच्या बाकीच्या इंद्रियांना, तुझे 36 विचारलं होतं ना, ते हे बाकी तुझे विचारलं होतं ना, हे सगळे हे 4 देह, 4 वाणी, 4 खाणी, 5 विषय, 6 गुण. 6 गुण कुठले माहिती का? 6 गुण कुठले? औदार्य, यशस्वी औदार्य, ज्ञान ऐश्वर्य वैराग्य. लक्षात यशस्वी औदार्य, यशस्वी औदार्य, ज्ञान ऐश्वर्य वैराग्य. 4 विषय कुठले? शब्द स्पर्श रूप रंग गंध आणि काय राहिलं बघा? 5 विषय. आणि 3 गुण तुझे सांगितलं. 3 रज सत्व रज तम. 3 गुणामध्ये प्रकृती तयार होते. आणि मी प्रकृती नाही. प्रकृती जर मी म्हणलं की 3 गुण आले, कधी राजस, कधी सात्विक, कधी तामस. आणि तमस आणि राजस हे नरकाकडे घेऊन जाण्यासाठी फक्त दुकानमध्ये तेथे सात्विकाचे काम. म्हणून तुम्हाला
सात्विक बनवायला मी आलो. म्हणून अष्ट सात्विक भाव तयार करून घ्यायचा. मी देह नाही, मी देह नाही. मग मी कोण आहे? आत्मा आवाज लक्षात घ्यायचा. मी ते आहे, मी ते आहे, मी ते आहे. कळलं का काय? मी देह नाही. देह म्हणलं की 3 गुण आले, देह म्हणले षडगुण आले, देह म्हणलं की षड विकार आले, देह म्हणलं की 5 विषय आले, देह म्हणलं की 4 देह आले. त्या स्थूल आहे, सूक्ष्म आहे, कारण आहे, महाकारण आहे. आता स्थूलाचा विषय वेगळा आहे, सूक्ष्माचा विषय वेगळा आहे, कारणाचा विषय वेगळा आहे आणि महाकारणाचा विषय. स्थूल आहे ते पेटले गेल्याबरोबर पेटवतात आणि सूक्ष्म आहे ते 3 दिवसांनी घालवतात. 3 नाही का, 3 ठेवतात ना ते. त्या दिवशी 3 गुण ते दुसरा विषय. सूक्ष्म आहे, कारण आहे ते 10व्या दिवशी आहे आणि महाकारण वर्ष श्राद्धाच्या. जाऊ द्या आता तिकडं नको नाही. पटलं तुम्हाला? बघ तर तू स्पर्श करून मला जायचं. 5 गुण. पाहणे डोळ्यावर नियंत्रण नाही, पाहायचं हे माझं नाहीये, मला नकोय, ते सुटले. नाही तर पाहिलं मग अडकला. आंबा पाहिला, आंबा पाहिला. आंब्याने पण लावला, म्हणले आंबा खाऊ वाटतंय. आंबाने बुद्धीला पण लावला, बुद्धीने सांगितलं मेंदूला, मेंदूने म्हणला इतक्या वेळ काय करतो, तोंडात पाणी आले, एड्या फळ कंपाऊंडच्या आतमध्ये. पायाला फोन केला, पाय उचल पटकन जा. पाय उचलले पटकन कंपाऊंडच्या आतमध्ये. हाताला सांगितलं तोड पटकन. हाताने तोडलं. झाडावर चढलेला शेतकऱ्यांनी पाहिला, हाताने आंबा तोडला होता, तोडून तोंडात घातलाच होता, मग तृप्त झाला होता. आता कंपाऊंडच्या बाहेर अर्ध्यात गेला. अर्ध्यात गेल्याबरोबर शेतकऱ्यांनी टगडी धरली आणि पाठीत 2-4 फटके लावले आणि पाणी कुठं आलं? डोळ्याला. कोण पाहिलं होतं? डोळ्याने. पाहणे हा विषय. म्हणून पाहणे हा विषय नारायण करायचा. पतंग. पाहणे हा विषय. दिसली चांगली, दिसली चांगली. सद्गुरूंनी काय सांगितले? परस्त्री रुक्मिणी माते दिसली चांगली. सद्गुरूंनी काय सांगितले? माझ्या गळ्यात माळ आहे बाबा नको, माझ्या गळ्यात माळ आहे बाबा नको. दिसलाय चांगलाय. सद्गुरूंनी काय सांगितले? पाहणे पाहिलं सांगितले. हा, कबीर महाराजांनी एक सुटका अजून दिली बरं का. मला कबीर महाराजांना धन्यवाद म्हणा वाटतं. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींचा कमान तो कहां लगेगा तीर. मन जाता है जाने दे, मत जाने दे शरीर. आता विषयाचं काय घेऊन बसला? मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. कबीर महाराजांनी अजून थोडी अजून आपल्याला दिली सवलत दिली की साधका मन जाता है तो जाने दे, चल मत जाने दे. मन तर असंच आहे, कुठेही जात. म्हणून काय करा, म्हणे हे राम झाले, मन रामावर. राम हा शब्द जर तुम्हाला सांगायचा झाला, राम म्हणजेच नाम आहे. कल्पनेत आणूच नका. राम म्हणजेच कृष्ण आहे, नाम म्हणजेच कृष्ण आहे. नाम सांगावं नाही म्हणून राम, कृष्ण, विठ्ठल, केशव तुम्हाला त्या वर्णन केलेले. ही जी चावी, ही नामरूपी चावी. विषय सांगू का? जाऊ इकडे. सांगा. विषय. रूप कळलं? रूप कळलं. आता काय राहिलं? स्पर्श. जंगलात कल्पना करा, हत्ती, मदमस्त झालेला हत्ती, त्याला पकडू शकत नाही. आता इंजेक्शन निघलंय, बाण निघले. आता त्यावेळेसचा विषय स्पर्श असा आहे. हत्तीला वाटलं, मदमस्त झालाय आणि स्पर्शाच्या दृष्टीने विषय चालला. त्या हत्तीला पकडू शकत नाही, मुक्त आहे. ते मुक्त आहे, जसं जीव मुक्त आहे ना, जीव मुक्त आहे, पण स्पर्श विषयाच्या अनुषंगाने मेला. पाणी विषयाच्या अनुषंगाने मेला. जर 5 विषयावर ताबा आला तर देवाच्या बापाला तुम्हाला मारताच येतात. 5 विषयावर ताबा आला, मारणार कसा देव? तुम्ही मारताना कुठल्या तर विषयाच्या अनुषंगाने मारता आणि परत जन्म घेता. जन्म घेणे लागे किंवा अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वाकलेवरम येत प्रयाती समद्भाव नाती याती नास्ते तर संशय. आठव्यातला अहो काही होऊ शकतो.
म्हणून पाहणे हत्तीनं पाहिलं. आता हत्ती पकडायचा होता. सरकारी लोकांना खड्डा मारला, मोठा खड्डा मारला, त्याच्यावर पाचट हातरलं. पाचट हातर डुप्लिकेट हत्तीन पलीकडे बांधली लाकडाची. ह्याला वाटलं स्पर्श डुप्लिकेटच होती. आता दिसणार कसं आहे सगळं डुप्लिकेट आहे. हत्तीला कळलं ना बर स्पर्श करून 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 हा संपला तरी स्पर्श करण्याची इच्छा दाखली. पाहून 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 आता चष्मा लागलाय मला, पाहण्याची इच्छा अजून दाखली. किती वेळा बघायचा आहे, किती वेळा बघायचा नाही. ह्या डोळ्याने बघण्याची प्रक्रिया थांबणारी आहे का? नाही. म्हणून सद्गुरूने काय म्हणले, बघ बघण्याच्या वाटेला परत नको, एकदा बघ संपलं. बघ बघण्याच्या प्रक्रियेत नको जाऊ. तुझा विषय काय झालाय तिथं बघण्याचा विषय नारायण कसा आहे. एखादी आली तिच्याकडे पाहिलं की आपल्याला असं वाटतं का देवाने किती सुंदर देव बनवलाय. नाही, देवाने किती सुंदर देव बनवलाय. आणि गणपती आणायला गेल्यावर तर तुम्ही असं म्हणले का की माझ्या देवाने किती सुंदर देव बनवलाय. आणि बनवला कोण देव? कुंभाराने. हा कुंभाराने. देव बनवला कोण? देवानेच बनवला ना. जे दिसणारा देव आहे न दिसणाऱ्या देवाने बनवलाय. होय काय म्हणलं? दिसणारा देव जे मूर्ती तुमच्या समोर मांडली हे बनवलंय कोण? न दिसणाऱ्या देवाने. न दिसणाऱ्या देवाच्या त्या ज्यांनी बनवलं त्याच्या कल्पनेत देव होता. त्याला अस्तित्वात कागदावर उतरवला आणि मग मटेरियलने बनवून तुमच्या समोर देव बनवून द्या. आता पाहिलं हत्तीनं, हत्ती हाकलत आणला. हत्ती पलीकडे जाण्याच्या त्या हत्तीकडे जाण्याच्या इतकी इच्छा दृढ झाली. त्या हत्ती कुठं पडला? खड्ड्यात. तुमच्या 5 पिढ्या आल्या तरी हत्ती मुक्त होता. मुक्त झाला, मुक्त होता परी, बळी झाला बद्ध. अहो मुक्त होता हत्ती. त्या जंगलात कोणाला सापडला नसता, पण त्याला स्पर्श हा विषय, पाहणे हा विषय, कुठला तरी एक विषय त्याच्या विषयाच्या अधीन केला आणि मग त्याला बंद व्हावं लागलं आणि मरावं लागलं. तसंच जीवाला तो खूप बरा आहे म्हणतात. विषय तुला मारायला आले. विषय कशाला आले? मारायला आल्या. काय कर? सावध हो. आता स्पर्श रूप आहे पाहिलं, दिसलं बरं का. आता तुम्ही कधी बघितला दिवा लावून ठेवला लाईट गेल्यानंतर? माझ्याकडे बघा, दिवा लावून गेला तिथे एक पतंग नावाची एक बारकी किडा, फुलपाखरू. त्याला जर त्याने त्याच्या प्रकाशात आनंद घेतला असता तर मुक्त झाला असता. काय कारण आहे का? त्याचा प्रकाश आहे आणि आनंद आहे. पण तो आनंद सांगणारा नव्हता त्याच्याकडे. म्हणून तो काय केला, उड्डाण घेतली आणि त्या दिवा विझवायला गेला. काय झालं? आकर्षण त्या दिव्याचं ते झडप मारून विझवलं. मरावं लागलं ना मरावं लागलं. म्हणून ज्ञान मार्ग करायचं, ज्ञान व्हायला पाहिजे. नाहीतर आपण काय कराल, आपण बी तसंच म्हणू. म्हणून हे जीवा अजून एक विषय दुसरा कुठला राहिला आता? गंध राहिला. झालंय काय माहितीये? आता मी बी विसरायला लागलोय. गंध असा आहे, घरातनं भुंगा निघतो. ब्रह्मकमळ जसं असतं ना तसं. कशाचं फुल आहे संतोष? कमळाचं. हा चला, कशाचं येणार? कमळाचे. आणि सूर्य उगवला ना ते उगवतं. कमळ उगवतं. आता भ्रमर त्याचं काम काय माहितीये का? मुक्त आहे तो. मुक्त असणारा त्या फुलामध्ये बसतो. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाल्लंय, पण त्याची त्याला इतकी गोडी लागली की त्याने स्वतःचं घर विसरून गेलं. कुठून आलं? आणि ते संध्याकाळी काय होतं, ते जसं काय सूर्य मावळला तर ते मिळत. त्याच्या अधीन गेल्यामुळं ते कुठून आलं, मी कोण आहे, मी इथं कशाला आलो,
हे विसरून गेलं. आणि जसं जसं सूर्य मावळलं तस तसं ते मिटलं ना, गुदमरून गेलं. कशाच्या अधीन गेलं? गंध विषयाच्या अधीन गेलं. कशाच्या अधीन गेलं? विषयाच्या अधीन गेलं. सद्गुरु जीवनात आला ते काय करतो? विषयातनं मन काढतो. विषयातनं मन काढतो. वा, चव आहे, चव आहे ना, चवीचा विषय. विषय चव आहे, पाहणे विषय, ऐकणे विषय, बोलणे विषय, स्पर्श विषय सगळे. म्हणून काय केलं? एक 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 सद्गुरूने सांगितलंच नाही. सद्गुरूने काय चावी सांगितले? हे विश्वभर देव आहे. हे कसं आहे देव? विश्वभर आहे. तुमचा फ्लॅट किती लाखाचा? आज 4 तारखेला 35 लाखाचा फ्लॅट आहे. तुम्ही घेतला, समजा तुम्ही घेतला. मला फोन केला, म्हणले महाराज मी फ्लॅट घेतला बरं का. मी विचारलं, म्हणले चावी दिली का बिल्डरने? म्हणले नाही, फ्लॅट घेतलाय. चावी दिली का सांगा? चावी नाही दिली हो, म्हणजे फ्लॅट नाही घेतला. फ्लॅट कितीचा आहे? 35 लाखाचा. आणि चावी किती? 35 लाखाचा. चावी किती लाखाची आहे? 5 रुपयाची. 5 रुपयाची. आता त्यात कुलूप किती रुपयाचं आहे? 50 रुपयाचं. आता ते असं फिरवलं, ते उघडताना असं केलं तर लॉक लावतो. आता फ्लॅट 35 लाखाचा आहे. तो फ्लॅट 35 लाखाचा 50 रुपयाचं लॉक आहे. लॉक करून तुम्ही बिंदास चावी खिशात घेऊन इथपर्यंत आला. आता विश्वास कशावर आहे? चावी किती रुपयाची आहे? 5 रुपयाची. हे जे विश्वभर असणार ब्रह्म, ते ब्रह्म एका नामात आहे. कुठं आहे? एका नामात आहे. आणि ते नाम तुमच्या आईने तुमच्याकडे चावी दिली. तुका म्हणे किल्ल्या या संत हाती दिल्या त्या चावी हे नाम. आणि ते नाम भिंगुरटी सारखं गुणगुण करायचं आणि नामरूप होऊन जायचं. भिंगुरटी माहित आहे? आळी बनून जाते. म्हणून आळी हो, भिंगुरटी कुंभारीन बनून जाते. ध्यास कसा कुंभारीचा घेते. भिंगुरटीचा विषय ऐकला त्यांनी. कुठेतरी माझी आजी लहानपणी म्हणायची, भिंगुरटीने घर केलं, कोण गरोदर आहे का काय आपल्याला कोणाला आठवते का नाही बघा, नाही का? कोणाची तरी खबर येणार आहे, कोणाला तरी मुलगा होणार आहे. भिंगुरटी एवढी कुंभारी घर करायची, त्याच्यामध्ये एक आळी आणून घालायची. आळी आणून घातल्यानंतर त्या आळीला आळी जशी बाहेर यायला लागली की दंश करायची, दंश करायला लागली की ध्यास करायची. ते दंश केला त्याला सण व्हायचा नाही. आणि सण होत नसताना तिला हे ना, तो ठणका आहे ना, ध्यास करायचा. आज बाहेर जे भिंगुरटी गुणगुण करते ना, त्याचा ध्यास करायचा. कालांतराने होतं काय आहे, त्या आळीला आहे ना पंख फुटतात. कशाचा ध्यास केला? भिंगुरटी. तू काय कर, तू ध्यास कर. कशाचा? नामाचा ध्यास कर, म्हणजे देवाचा ध्यास कर. नामाचा ध्यास कर म्हणजे देवाचा. आजपासून देव शोधायला जाऊ नका. आजपासून सुखासाठी देवाकडे मागणी करू नका. सुखासाठी आजपासून संसारासाठी देवाची मागणी करू नका. नाहीतर असं होईल, संसारासाठी देव नाकारला आणि संसार उचलला असं होईल. काय होईल? आजपासून देवाला तुमचं दुखणं नका सांगू. देव मोठा आहे हो, दुखणं मोठं आहे का? नाही. आजपासून तुमच्या घरामध्ये नाही त्या विठाळ अखंड सोहळा. काल परवा आमची वादावाद झाली. म्हणलं घरात गणपती आला, मग विठाळच कसा राहिला? आणि विठाळ जर नाही निघला असं, गणपती आला कसा? गणपती कसा आला? माझ्याकडे लय वादावाद चालतो. इथं तर प्रमाण नाही त्या विठाळ अखंड सोहळा. अरे तू देह नाही रे, देह पाचच आहे. देह पाचच आहे. आणि देह ह्या बंगल्याला 10 दरवाजे आहे. आणि 10 दरवाजे सतत दुर्गंधी वाहत राहणार आहे. मग तू कुठला विठ्ठल धरणार आहे? नाक वाहत त्याचाही विठ्ठल धरायला लागेल. कुठला विठ्ठल धरायला लागला? तू नाहीच आहे. तू विठ्ठल कसा आहे? तू नाहीच आहे. तू आहे म्हणला तर बांधिलकी आली. तू आहे म्हणला तर बंधन आली. तू आहे म्हणलं जन्म विषय आला. तू आहे म्हणलं की विषय आला. तू आहे म्हणलं की गुण आला. तू आहे म्हणलं की सगळं आलं. मी नाहीच. माझा सद्गुरूने माझ्या देहावर काळी पिठी लावून दिली मला आणि जाळून टाकले मला. मी त्यो आहे.
मी निरंतर आहे. मी काल होतो, मी आज आहे, मी उद्या राहणार आहे. माझ्या देहाला जन्म आणि मरण आहे. माझ्या देहाला सुख आणि दुःख आहे. माझ्या देहाला येणे आणि जाणे. मी ते नाही. हे सांगायलाच कोण उरलं नाही म्हणून संप्रदाय थांबला. हे सांगायलाच कोण उरलं नाही म्हणून इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे भ्रांती झाली काय, मी देह आहे. मी देह आहे म्हणल्यामुळं सुख आणि दुःख, विषय आणि सुख सगळं त्याला लागलं आणि त्याच्यामुळं त्याला जन्म घेणं आणि मरण त्याला लागलं. तुम्हाला जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. म्हणून इथं काय करायचंय, इथं मी देह नसून मी ज्ञान आहे, मी बोधच आहे, मी ते नामच आहे, मी ते तत्वच आहे. काय झालं, भ्रांती झाली. भ्रांती काय झाली, भ्रांती माझ्या सद्गुरूने घालवली. मी निसंग आहे. मी कसा आहे, निसंग आहे. प्रवासात तुम्ही बसलाय, बस मध्ये बसलाय आणि तुम्हाला जायचंय कुठं, मुंबईला जायचंय. मुंबईच्या गाडीत आपण सगळे बसलोय. आता मुंबईचा गाडीवाला माझ्या शेजारी भाऊ बसला. भाऊनी पाण्याची बॉटल काढली. तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे का? होत नाही तुम्हाला दुःख, नाही होत. ह्याने परत एक चॉकलेट काढली, दुःख नाही होत, नाही. आता तुमची बायको शेजारी, तुम्ही 2 वेळा पाण्याची बॉटल काढली, बायकोला दुःख होणार. आणि बाटली पिली आणि बाटली आपल्या ह्याच्यात ठेवली. बायको म्हणली, याला बघतेस 2 वेळा झाल्या. 2 वेळा पलीकडचा परत चॉकलेट काढत होता. चॉकलेट काढली, 100 रुपयाची, अर्धी खाल्ली, परत पॅक करून ठेवली. तुम्हाला बी आठवलं, आपण बी गाडीत बसताना 2 चॉकलेट घेतलेली. त्यातली एक चॉकलेट काढली, अर्धी खाल्ली, परत पाण्याची बॉटल काढली, परत चॉकलेट ठेवली. आता बायकोचं काय झालं असेल, सांग. उतरल्यावर तुला सांगते, आता माणसात सांगते. असं का झाले, पलीकडचा माणूस आहे त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही, पण तुमच्या बायकोला तुमचं वाटतं. असं का वाटतं, तुमच्या बायकोनी तुमच्याशी संबंध जोडलाय म्हणून. तुम्ही त्या माणसाशी संबंध जोडलाच नाही म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही. हा विषय. बर, आता सांगा, मुंबईला जाणारी तिथं बस आहे, त्याच्यामध्ये फॅन नाही. तुमची तक्रार आहे का? नाही. तुमच्या डोक्यात काय आहे, मुंबईला पोहोचायचं, सीट बरोबर नाही, फाटलेली. तुमची तक्रार आहे का? नाही. का बरं? तुमची गाडी बी माझी नाही, हे फॅन बी माझा नाही आणि हे सीट बी माझा नाही. माझी काही तक्रारच नाही. बर, उतरायचं साधन निश्चित आहे. तिथं तुम्हाला एक जण आला, चुटकी वाजून विचारला, कुठे जायचंय? तुम्ही सांगितले मुंबईला जायचंय. मग मुंबईपर्यंत तिकीट घ्या बरं. आणि बर, तिकीट द्यायला लागलंय. प्रवास संपेपर्यंत जपून ठेव. कुठेपर्यंत? संपेपर्यंत, उतरेपर्यंत जपून ठेव. नामरूपी तिकीट आहे, जीवनरूपी प्रवास आहे, सद्गुरूपी कंडक्टर आहे, नामरूपी तिकीट आहे. मी एकदा भोळा बावडा माणूस, एवढा सुज्ञ समजत होतो. मी तिकीट घेतलं, गावावरनं आलो होतो, आळंदीचा मेळा होता, शेवटचा दिवस होता काल्याचा. मी तिकीट घेतलं, मला सवय होती तिकीट इथं ठेवायची. काय ठेवतं मला विषय, बेलची खाऊन ठेवलं, कोल्ड्रिंक. झोपून गेलो, रात्रभर प्रवास केला, झोपलो मी, चक्कर चढला. तिकीट घेतलं होतं मी. तिकीट म्हणजे काय कळलं का? नाही तर तुम्ही तिकीटच घ्यायचं. तिकीट घेतलं होतं तुम्ही. हा, मी बसमध्ये बसलो होतो, चक्कर चढला, गाडी साईडला घे म्हणलं. त्या गाडी साईडला घेतलं. गाडी साईडला घेतल्यावर म्हणला तिकीट दाखव. मी म्हणतोय वरडून, आहो त्या कंडक्टरला विचारा तिकीट घेतले. ते म्हणलं मला द्यायचं का माहिती होतं, तेवढं सांभाळायचं काम कुणाच होतं? आपलं. प्रवास संपेपर्यंत तिकीट सांभाळायचं कुणाच काम होतं? आपलं. मला द्यायचं काम होतं. बाबा कोण तू? मला नाही. तुझ्यासारखी किती नेलेत मुंबईला आणि किती आणल्या? दररोज नेतोय, रोज आणतोय, रोज नेतोय. मी तुला तिकीट दिलं, एवढंच करायचं. तुला तिकीट कुठं ठेवलंय, कुठं तू
नामरूपी तिकीट आहे, जीवनरूपी प्रवास आहे. तुमच्या शेजाऱ्यांच्या धावपळी गडबडीमध्ये पिशव्यामध्ये त्या बास्केटमध्ये त्या पिशव्यामध्ये गबाळामध्ये तिकीट जर विसरून गेले तर चेक तुमचं यमरूपी चेकर येईल आणि तुम्हाला गाडी साईडला गेलं आणि विचारलं तिकीट, त्यावेळेस तुम्हाला हुडकायला नको. माझी गफलत झाली ती, तुमची गफलत नका करू. मला तिकीट हे कळलं नाही, मला दंड बसावला भरावा लागला 10 पण आणि नंतर मला गावलं तिकीट आळंदी उतरल्यावर. त्याचं काय होणार आहे? काहीच नाही. उतरलं काय होणार? म्हणून तुम्ही बाबांचं ऐकले म्हणून तुमचे धन्यवाद. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देव हा विषय आहेच, 5वा विषय राहिला. देव हा आहेच. तुमच्या विचाराची सुरुवात देवाशिवाय होत नाही, देवाशिवाय होत नाही. हा, तुमच्या विचाराशी शिवाय देवाशिवाय होत नाही. हा, तुम्ही म्हणता चाले हे शरीर, म्हणता मग पै गगन म्हणता, पाठ आहे म्हणता, हा समुद्राची रेखा म्हणता, विश्वाची हवा चालली तेवढी म्हणता, त्याची सत्ता आहे म्हणता, झाडाची पानं हलतात म्हणता. पण देव माझ्यामध्ये आहे कोणच म्हणत. देव तुमच्यामध्ये आहे ना, आहे. सद्गुरूला विचार आणि त्याचं अनुसंधान लावून घे, त्याचं अनुसंधान लावून घे आणि मग करता बन. बस माझी नाही, सीट माझी नाही, शेजारचा माणूस माझा नाही. दुःख होणार आहे का? तुमच्या मुंबईच्या प्रवासात शेजारी ताईच्या शेजारी पांडुरंग बसलाय, संबंध आला थोडा. संबंध किती आला? थोडा आला. मुंबईला जाईपर्यंत ओळख झाली, एकत्रित आलो. उतरणारा प्रवास त्याचा, त्याचं तिकीट त्याचं उतरलं तो तिच्या मार्गाने हे म्हणा. हेच वस्तुस्थिती आणि ज्ञान ह्यालाच म्हणतात. हे ज्ञान झालं नाही एकदा मग दुःख बी होत नाही आणि सुख बी होत नाही. सुख झालं तरी ते सीमित आहे, दुःख झालं तरी ते सीमित आहे. दुःख म्हणजे मनाच्या विरुद्ध भास होणे आणि सुख म्हणजे मनासारखा भास होणे. काय काय म्हणलं मी? सुख झालं तरी ते भासच, मनासारखा भास आहे ना. आणि सुख दुःख होणे म्हणजे मनासारखा विरुद्ध झालेला भास, दोन्ही भास आहे. आता साधकांनी तर म्हणावं नाही बाबा आनंद चाललाय बरं का, मेलय आनंदी असं म्हणल्यावर आपण काय म्हणायचं? आता काय बोलायचं? आज तुझ्या मनासारखं झालंय म्हणून मनात ते बी भास आहे आणि मी लय दुःखी आहे बाबा. अरे ते बी मनाच्या विरुद्ध झालेला भास आहे. पांडुरंगाने माझ्यासारखं बोलले म्हणून सुख आहे, उद्या पांडुरंगाने मनाच्या विरुद्ध बोलले म्हणून दुःख आहे. आलं लक्षात? या दोन्ही गोष्टी निरर्थक आहे. सुखाचा आनंद घेताय म्हणून दुःख आहे, सुखाचा आनंद भोगता झाला म्हणून दुःख आहे. दुःख आहे. नाहीतर सुखाचा आनंदच नाही मग त्याला दुःखच नाही. सुखाचा आनंद मांडला ना, दुःख आहे म्हणून सुखाला किंमत आहे. नाहीतर गरजच नाही, नाहीतर गरजच नाही. अहो अंधार आहेच नाही, प्रकाशाचा अभाव आहे. अभाव आहे. अंधार आहेच नाही. अंधार असेल तर ओढून आणा बरं इथं जा. प्रकाशात अज्ञान आहेच नाही, ज्ञानाचा अभाव, ज्ञानाचा अभाव आहे. सद्गुरु जीवनात भेटले की ज्ञानच झालं. ज्ञानच ज्ञान आहे. तुम्ही सगळेच ज्ञानी आहे. काय झाले? अज्ञान तुम्ही धरून ठेवले ना, तुम्ही धरून ठेवले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात पहा, बहु मृग जळ देखून या डोळा, थुंकीच्या अमृताचा गिळता गिळाला, तोडीला पुरुषो बांधीला गळा, शुक्ती का लाभे. बहु मृगजळ, मृगजळ हे खरं आहे का खोट आहे? खोटा. मृगजळ खोट आहे. संसार हे मृगजळ वाटत नाही का? वाटत. मग वाटतं म्हणजे दिसतं खोट आहे पण भासतं कसं? खरं. खरं मृगजळ ह्याला म्हणतात. दिसतंय ते. हरणाला बी असंच वाटलं, हरणाला असंच वाटलं. अहो अमृताचा घोट तोंडात होता पण त्याला असं वाटलं पाणी चाललंय वाहत चाललंय. कुणाला वाटलं? हरिणाला. तुम्ही समोर बसलेलेच हरिण आहे, त्यात मी पण हरिण आहे. मलाही असंच वाटलं. ती खरं होतं का भास होता? भास होता. तिथे गेल्यावर मृगजळ कुठं दिसणार आहे? गायब झालं, नाहीस किंवा पुढे दिसल, अजून पुढे दिसलं. तिथं गेल्यावर अजून पुढे दिसल, अजून पुढे दिसल. आज 20 वर्ष झाले ही मंडळी माझ्या सोबत आहे. आम्ही दोघं बी मृगजळ बघतोय. काल बी बघत होतो, आजही बघतोय, अजून बी दिसतंय पुढं.
अजून बी पुढे दिसतंय ना, हो. अजून बी आमची तृष्णा, आमची 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 भूक, नाही भरली. पाण्याविषयी तहान थांबली का? नाही. म्हणून त्या हरणाला तोंडातला अमृतत्व असणारा अमृत कुंड त्यातनं घेतलेला तोंडात घोट म्हणजे ब्रह्म नाम किंवा देव. आणि सगळ्यात महत्वाचं नाम आणि देव एकच आहे, हे अंडरलाईन करा. मी तुम्हाला नाम दिले म्हणजे देवच दिलाय, देवच दिलाय. सद्गुरु नाम देव एकच आहे. म्हणजे गुरु म्हणजे हा नाहीये, गुरु म्हणजे हा नाहीये, गुरु म्हणजे हा नाही, सर्वांमध्ये एक ते तत्व गुरु. तत्व गुरु म्हणजे तत्व आहे, ते गुरु म्हणजे तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संतांनी ते तत्व हुडकून काढलं आणि त्या तत्वाला अनुभूतीला आणण्याचं साधन नाम काढलं. देह तादात्म्य संपून आत्मस्वरूपावर स्थिर ठेवलं, विषय वासना निवृत्त केली, भ्रांती निवृत्त केली, अज्ञान निवृत्त केलं आणि ज्ञान हातात दिलं, हे नाव. म्हणून जाग राहा. म्हणून कसं जाग? वासुदेव अखंड आत बाहेर फेरा चालू आहे ना. वासुदेव फेरा कुठला चालू आहे? कुठल्या वाड्यात चालू आहे? काय काकडा काय? वासुदेव करतो फेरा. कुठल्या वाड्यात? ह्याच वाड्यात चालू. ती वाडा नका करू. वासुदेव म्हणजे श्वास आहे, सतत चालू आहे. आणि प्रवचन कीर्तनाचं माध्यम तिथं जाग करण्यासाठी, तिथं जाग करण्यासाठी, तिथं जाग करा. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबारे, आवत जावत कोई नहीं समझे, कोई नहीं देखे, सबसे बच्चा बड़ा आचंबारे, बंगला खूप बनाया रे, अंदर नारायण स्वामी. आणि मग या हरणाला सुद्धा भ्रांती झाली होती. जसं जीवाला भ्रांती, जीवाच्या ठिकाणी भ्रांती झाली, ते भ्रांती सद्गुरूंनी काढली. आणि मग आता महत्वाची होळी, महत्वाची तैसा अहम मतेची लवड सवडी, मातेन पावती बापुडी, म्हणून जन्म मरणाची दुतडी ढवळीत ठेवली. तसं जीवाच्या ठिकाणी अज्ञान झाल्यामुळं, निधीरता असल्यामुळं, भ्रांती असल्यामुळं त्याचं जन्म घेणं आणि मरण त्याच्या मागे लागलेले नाही. तरी तो अमरत्व आहे, अमृतत्व आहे. म्हणून हे जन्म मरण बाद करण्यासाठी माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आला, सद्गुरूचा संग केला आणि सद्गुरुमय होऊन गेला. काय करायचंय? सद्गुरुमय होऊन जायचंय, सद्गुरुमय होऊन जायचंय. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी किती झाली बघा? 1 तास होऊन गेला. 1 तास 2 मिनिटं. बघा, बोलता बोलता किती वेळ बोलतो मी. किती अवघड आहे नाही का? सहज सहज बोलत गेलं तर. आता काय प्रवचन केलंय का आपण? सहज विषय घेत गेला आणि ते विषय एवढा एवढा वाढत गेला. तुम्ही ऐकलत म्हणून मला सांगणाऱ्याला किंमत आहे. माझी काय किंमत? तुम्ही ऐकलत म्हणून सांगणाऱ्याला किंमत आहे. लक्षात घ्या. ह्या ठिकाणी दर एकादशी ह्याचा वास्तविक पाहता मी सगळ्यांची माफी मागतो. आम्ही देवमाने पोरं मला घेऊन एका ठिकाणी गेले, तिथं बराचसा विषय झाला. तिथे काय तिथं तो विषय निघत गेला. आम्ही येडेच आहे गावाळे आणि झालं, विषय लागला आणि झाल्यानंतर बंद झाल्यानंतर